Hello guys, so this is new shoe rack that we ordered online and we did not opt for installation. Little did we knew that it's gonna be a pain to assemble these parts. दिवाळी असल्यामुळे ना कार्पेंटर पण अवेलेबल नव्हता आणि असा पसारा पण बरा नाही वाटत ना, सो आम्हीच असेंबल करायला बसलो. त्यात मला स्क्रू लागला आणि नवऱ्याला पण पायाला लागलं. फर्स्ट थिंग, ह्याच्या पार्ट्सवर प्रॉपर नंबरिंग नव्हतं. दस इट वॉज मोर अ हॅसल टू अरेंज आणि खिळे ठोकताना तर हा प्लाय एकदम नाजूक असल्यामुळे तुटला सुद्धा. सो गाईज, प्लीज डू नॉट ऑर्डर दिस ऑनलाईन और इफ यू ऑर्डर मेक शुअर टू ऑप्ट फॉर इन्स्टॉलेशन. हे सगळं आवरायला आम्हाला 5 तास तरी लागले. मी कामाला पण नाही गेली. नंतर मी पटकन अशी क्विक सिंपल रांगोळी काढली आणि आमच्याकडे रांगोळी ना तुळशीच्या लग्नापर्यंत काढतात. तो दिवस माझा सक्सेसफुली वेस्ट गेला हे शू रॅक वगैरे बनवण्यात. पण काय नाही, एकदाचं काय ते शू रॅक झालं बाबा. 3 वर्षापासून आम्ही वाट बघत होतो आणि फायनली युअर इज अ शू रॅक. जे काय आवडलं नाही आम्हाला, बट दॅट्स ओके. दिवसभरात ना काही प्रोडक्टिव्ह हे झालंच पाहिजे, नाही तर मला रात्रीची झोप मात्र चांगली लागत नाही. दिवाळीच्या लॉंग सुट्टीनंतर विचार केलेला कामावर जाऊया, पण या शू रॅकच्या चक्करमध्ये काही ते पॉसिबल झालंच नाही. मग पटापटा पूजा वगैरे केली आणि जेवणाला लागली. दुपारी ना ह्या सगळ्या गोंधळामुळे मी काय जेवण बनवलं नाही, सो बाहेरूनच ऑर्डर केलेलं. तर विचार केला रात्री काहीतरी सिंपल अशी भाजी बनवूया. तर इथे माझ्याकडे मटकी उकडवून ठेवलेली होती, तर मी पटकन त्याचीच भाजी बनवली आणि साईड बाय साईड भाकऱ्या पण बनवून घेतल्या. रांगोळीचा फायनल लुक कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि शू रॅक ही कसं दिसतं आहे तेही सांगा. सी यू इन नेक्स्ट व्लॉग.